हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आता चहा बरोबर फक्त चितळे बाकरवडी. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 तारखेला मिळणार. मंत्री आदिती तटकरेंची माहिती. छाननीमुळे विलंब लागलेल्यांनाही मिळणार 3ही हप्त्यांची रक्कम. ब्राह्मण समाजाची प्रलंबित मागणी सरकारकडून मान्य. परशुरामांच्या नावे आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती. सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या मानधनामध्ये दुपटीनं वाढ. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय. ग्रामसेवकांना आता ग्रामपंचायत अधिकारी असं संबोधणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 5 पाखाडीत मनसे उमेदवार देण्याच्या तयारीत. अभिजित पानसेंच्या नावाचा अहवाल राज ठाकरेंना प्राप्त. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अचानक बैठक. दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा. भेटीसंदर्भात जोरदार तर्कवितर्क. जरांगेंच्या उपोषण स्थळावरून संभाजीराजेंचा सरकारला इशारा. तर संभाजीराजे हे शाहू महाराजांचे वारस नाहीत. लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल. राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडण्याच्या बातम्या कपोलकल्पित. शेलार, बावनकुळे, तटकरेंची प्रतिक्रिया. तर हा महायुतीचा अंतर्गत मामला. शरद पवारांची प्रतिक्रिया. रामगिरी महाराज आणि नितेश राणेंवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी इम्तियाज जलील यांचा ताफा मुंबईच्या वेशीवर. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचं मतदान उद्याच होणार. सुप्रीम कोर्ट आव्हान याचिकेवर उद्या सुनावणी करणार. भगवी टोपी घालून इतर धर्माविरुद्ध टीका करणं अयोग्य. शरद पवारांची रामगिरी महाराजांवर टीका. नितेश राणेंचं वक्तव्यही चुकीचं असं मत. एसटी प्रवर्गातून आरक्षणाचा GR काढण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचं राज्यव्यापी आंदोलन. कोल्हापूर, सोलापूर, परळी, परभणी आणि बारामतीमध्ये रास्ता रोको. कल्याणमध्ये लोकल ट्रेनमध्ये सापडली बेवारस बॅग. बॅगेत मिळाले 20 लाख रुपये आणि औषधांचा बॉक्स. बॅगेच्या मालकाचा पोलिसांकडून शोध सुरू. तिरुपती देवस्थानानं शांती होम करून केली मंदिराची शुद्धी. यागशाळेत मंदिराच्या विश्वस्तांकडून होम. आणि लापता लेडीज चित्रपटाची ऑस्करच्या शर्यतीसाठी निवड. 29 चित्रपटांमधनं निवडला किरण रावचा चित्रपट. नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय ABP माझा. टी टाइम न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि एक